रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ओम नमो जी गुरुमूर्ति। स्वयं सिद्ध ज्ञान ज्योति, त्रिभुवनी चमके दीप्ति चैतन्य रूप। विशेष जाणीवेचे स्थान, तेची सद्गुरूचे अधिष्ठान। निर्गुण सगुणत्व आले, आंधळ्यानेही देखिले, जे काही जे डोळस झाले, अंतर्बाह्य पाहते. असं करून आपण गुरुबोधांजनापर्यंत आलो. आपला प्रवास हा सुरूच आहे. तसा प्रकृतीचा संग घडला, सगुणत्वाचा आळा आला. म्हणजे ते तसे नाहीत. आपण म्हणतो ना, आळ घेतला माझ्यावर. थोडक्यात मी काही केलं नाही, तरी मी केलं आहे असं माझ्यावर आरोप केला, असं आपण म्हटलं. लोकही म्हणतात, व्यवहारामध्ये हा शब्द प्रचलित आहे, आळ आला. तसा त्यांच्या बाबतीत सगुणत्वाचा आळ आला. हे सगुण नव्हेत खरं म्हणजे, ते निर्गुणातच राहतात, पण तरीसुद्धा सगुणत्वाचा आळ आला. आणि याची एक बाजू चांगली नाही झाली, कारण त्यांच्यावर आळ आला. ते सगुणात नव्हते. महाराज जे म्हणाले की तुमच्या यायला मला कष्ट होतात, हे कारण तिथून खाली यायला कष्ट होतात, ते निर्गुणात आहेत. आकाशातली वस्तू आहे आणि ती जमिनीवर यायची आहे, तर तिला कष्ट होणार. तसेच त्यांना खाली यायला कष्ट होतात. पण ठीक आहे, दुसरी बाजू पण आहे. हे जे सगुणत्वाचा आळा आला, हा आळा आला म्हणजे आकार आला. इकडे सगुण आलं, त्याचे सगळे बाकीच्या गोष्टी लागू झाल्या. देह आला, हे आलं, सगळं आलं. तर हे सगळं आलं, त्याबरोबर त्याचे सगळे विकार, त्याच्या सगळ्या गोष्टी, काय जे सगुण म्हणून आहे ते सगळं लागू झालं. आता सगुणत्वाचा आळ आला, ही एक बाजू आपण लक्षात ठेवण्याची आहे. आणि दुसरी बाजू आपल्यासाठी झाली, ती पुढच्या निम्म्यावेळी दिली. परी म्हणूनच लाधला स्तुतिसेवा कराव्या. तो जर सगुणाचा आला नसता तर आम्ही स्तुतीन सेवा काय केली असती. मी म्हणतो ठीक आहे, महाराजांची तिथे सेवा करायला मिळाली, कोणाकोणाच्या त्याच्या गुरूंची त्यांना सेवा करायला मिळाली. का मिळाली? तर ते देहात होते म्हणून मिळाली. समाधी आहे, अनुभव आहे, सगळं आहे, पण सेवेचा जो सगुणाचा आनंद होता ते केवळ सगुणात आल्यामुळे झाला. आणि सगुणत्वाचा त्यांच्यावर मात्र आळ आला आहे, तो आपण लक्षात ठेवून असावं की ते त्यात जे लिहिले स्वरूपात ते नित्य राहते. ती जी वर्णन करताना महाराजांचं लिहिलेलं आहे, ते स्वरूपात ते नित्य राहते, तर ते त्या अर्थाने आहे. ते तिथे राहतात, पण मग रावण गोंदावली वगैरे आहे सगळं. प्रकृतीचा संग घडाला, सगुणत्वाचा आळा आला. एकाच ओळीमध्ये दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत आपल्यासाठी, की एक ते सगुण आहेत असं आपण समजतो. की एकदा महाराज म्हणालेले, एकदा म्हणजे आपल्या माहितीत किंवा जे काही वर्णन किंवा नोंद आहे तेवढ्यात, बाकी त्यांनी कधी ज्यांना अनुभव दिला आहे त्यांना आहेच. पण ते सूर्य मावळत होता आणि संध्याकाळी तिथे उभे होते, आणि त्यावेळेला त्याची एकदा बाजूची ही अगदी मोजकी भाऊसाहेब वगैरे अशी मंडळी जी बाजूला होती, ती असताना म्हणालेत, ओंकार ओंकार म्हणतात तो मीच. असं क्वचित एखाद्या वेळेला बोलून गेले. म्हणजे कारण हे व्यक्त करून काय उपयोग नाही आहे ना. मी आकाश आहे, मी निर्गुण आहे, हे सांगून काय उपयोग नाही. ते म्हणतात आमच्यासमोर दिसताय, तुम्ही खाताय पिताय, अमकं तुमकं. जसं मामांच्या गुरुनी देह ठेवला, त्यावेळेला ते म्हणायचे की माझी ही मुदत संपत आली. ते म्हणे कशी मुदत संपत आली तुमची? अजून तुम्ही 2-2 भाकऱ्या लोणी खाताय म्हणले. आता शेवटी बरोबर आहे, मामा झाले तरी मामानी म्हणून बघितलं, मग ते स्पष्ट होते. पण अरे तुमची मदत कशी काय संपत आली, असं तुम्ही कसं काय म्हणताय? असं काय नाही म्हटलं. तब्येत चांगली आहे तुमची. त्यांची तब्येत कशी आहे आणि काय कार्यकारण आहे, ते कशासाठी राहिलेत आणि आता देहात किती काळ राहणार, हे त्यांना माहिती. म्हणून लगेचच निर्याणाचा प्रसंग आला. ती भाकरी खाल्ली, लोणी खाल्लं, मान्य. जिथे सगुण लागलं ना, सगुणाचा आळ आला, त्यामुळे ते करावं लागलं. पण निर्गुणात काय झालं होतं ते त्यांना माहिती ना. त्यामुळे जोग महाराजांना, अरे तसं नव्हे,
त्यांनी मला आळंदीला मी जेव्हा धरणं धरून बसलो होतो तेव्हा त्यांनी मला ज्ञानेश्वरी सांगण्याची आज्ञा दिली. त्याची जी मुदत होती ती संपत आली आहे. आता यातलं काय आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांच्यावर आळ आला. कारण आपण काय म्हणणार, आम्हाला काय माहिती, तुम्हाला माहीत नाही बरोबर, पण आपल्याला माहीत नाही हे माहीत पाहिजे. सुरुवातीला जे म्हटलं इथे आपण खरं सांगायचं तर जगातले खूप प्रश्न यात सुटण्यासारखे आहेत की मला कळत नाही. एवढं एकदा जरी कळलं ना मी मदत आणत नाही. तेवढ्यासाठीच आहे की मी स्वतःला ओळखत नाही. त्या अर्थाने स्वतःला नाही, जगाला नाही, जगदीशाला नाही, त्या अर्थाने मी ओळखत नाही. हे ओळखत नाही म्हटलं की म्हणजे त्या गाभाऱ्यात जसं वाकल्यावर आत प्रवेश करता येतो तोपर्यंत करता येत नाही. तसं ते नम्रतेचं आहे. ते नम्रतेचं ते आलं की त्यांना काहीतरी देता येतं. ते देता यावं म्हणून हे एका बाजूला सांगितलं की प्रकृतीचा संग घडाला, सगुणत्वाचा आळा आला. आपल्याकडे बिडकर महाराज म्हणायचे, जे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींना बाकी ब्रह्मज्ञान सगळं सांगायचे. म्हणले हे जे 3 धोंडे मांडले ना म्हणून तुमची आमची गाठ पडली. हा जो हे मी काही विसरत नाही त्यांचं कधी. त्या काळात 3 धोंड्याची चूल आपल्याला आता धोंडा मिळणं म्हणजे धोंडा मिळणं अवघड नाही, पण धोंडे मिळणं हे अवघड आहे. ज्याच्यात चूल मांडणं, ती चूल मांडायची, 3 धोंडे मांडायचे म्हणजे झाले. प्रपंचाला सुरुवात झाली, स्वयंपाकाला सुरुवात झाली, 3 धोंडे मांडायची सुरुवात करायची. तर हे मग आम्ही 3 धोंडे मांडले, आमच्या प्रयोगात होते 3 धोंडे मांडले म्हणून तुमची आमची गाठ पडली. असं समजा जरी आणि हा प्रपंच केलाच नसता तर कशाला प्रपंच तिथे गोळा झाले, हे तरी सापडले असते कसे त्यांना. असे आज कित्येक योगी महायोगी आहेत की जे कुठे वास करतायत ते पण कळत नाही. आपल्याला त्यांचा पत्ता नाही लागत. हिमालयात आहेत का, हरिद्वारला आहेत का, अमुक काही ठिकाणी का हे आपल्याला कळत नाही. म्हणून कीर्तनामध्ये त्याच्या आधीची आठवण सांगितलेली आहे. दासगणू महाराजांच्या कीर्तनामध्ये इंदोरच्या ती आठवण जी आहे ती त्यासाठी आहे की त्या सगळ्या कीर्तन झालं त्याच ठिकाणी पुन्हा आपणचं त्याच वाड्यात कीर्तन झालं ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पण महाराजांचं काय पाहायला मिळालं नाही. तेव्हा ते बोलता बोलता हे बोलून गेले होते इंदोरमध्ये की ते जे योगी होते, जे या ठिकाणाहून त्या ठिकाणी अंतर्ज्ञानी, इथून तिथलं ओळखणारे, हे जी काही महायोग्यांची लक्षणं होती ती सांगताना म्हणाले पण असे योगी आता राहिले नाहीत असं तिथे म्हणाले. आणि बरोबर असे योगी आता बाहेर मिळाले आपल्यालाही वाटतं असं. तर ते झालं सगळं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती. त्यांना ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन यायचं होतं म्हणून ओंकारेश्वरला गेले. ओंकाराचं दर्शन घेऊन जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्याबरोबर 4 मंडळी होती. आणि तिथे आपण पाहिलं असेल ओंकारमध्ये जाताना तो सगळा तसा खडकाळ आणि ह्याचाच भाग आहे. ही सुद्धा नर्मदा वाहते ती सुद्धा कशी आपण बघितली असेल तर ते आहे स्थान तसं. पण तिथे ती बाजूला जे थोडंसं डोंगराळ भाग आहे तर तिथून त्या वरून पायऱ्यावरून महाराज आपको बुला रहे हैं असं म्हणून त्या शिष्याने त्यांना सांगितलं. ते आता फार बोलवतात म्हणलं इथे काय गोयत कोण बसले असं, आपण आपलं जावं यानं भावनेनं ते गेले. त्यांना बोलावून घेतलं, बसले म्हणजे आदर दिला, बसवलं. कार्य छान आहे म्हणले. आपने कल इंदौर में जो कहा वो ठीक नहीं है. भी ऐसे लोक आहे. मला माहीत नाही म्हणून ते नाहीत असं नाही. माझ्या पाहण्यात नाही, आढळत नाही, हे ठीक आहे. जे काय कुठे चालू असेल आणि ते कशा पद्धतीनं कुठं पोचत असेल, विश्वाची रचना काय असेल म्हणजे मला माहीत नाही म्हणणं किती सोपं आहे. आणि सरळ महाराजांनी बाहेर डोकं ठेवावं. ते म्हटले जे उगा चरणी माथा ठेवीचे त्याचे भले, हे जे आहे ते खरं आहे. कारण हे का कळत नाही. ते जे आता इथे जे मगाशी गेल्या वेळेला आलेला विषय की गुरुबोधांजन घेतली या आंधळेपण जात गेले या, कारण मध्ये गोष्टी आल्यात. सगुणत्वाचा आळा आला परी म्हणूनही चला झाला असतो ती सेवा कराव्या. ब्रह्मानंदानं जेव्हा ती माहिती पुरवली आहे, नागप्पा तार घेऊन गेले आणि पळत गेले आणि ब्रह्मानंदांना बोलावलं आणि ते शेतात जात असताना ते ब्रह्मानंदाला बघाले आणि सांगितलं अरे काय एवढा घाबरा होऊन आता ती हे कागद घेऊन काय येतो एवढा. तेव्हा ते जे त्यांनी सांगितलं की महाराज गेले, म्हणजे गेल्याची तार होती ती ब्रह्मानंदांना गेलेली होती. अरे अरे काय बातमी आणलीस. म्हणजे 2 आण्यात परब्रह्म बघायला मिळत होतं. त्या काळातले 2 रुपये म्हणा, आजचे 2 आणे म्हणा काय, तर 2 आण्यात अरे परब्रह्म बघायला मिळत होतं की रे म्हणले गेलाच. तेच दुसऱ्या बाजूनी सगुणाची एवढी चांगली बाजू आहे, पण ती आंधळ्यांनीही देखील जे काही डोळसं झाले अंतर्बाह्य पाहते. म्हणून ते भाऊसाहेब आणि महाराज ह्यामध्ये परत ते फरक हा आला, चांगल्या अर्थाने आला. भाऊसाहेब महाराज म्हणजे त्यांच्या पलीकडे काही विश्व नाही आणि ते पण एका अर्थाने बरोबरच आहे. त्यांना त्याच्या पलीकडे काही विश्व नाही, त्यांना रामसुद्धा नाही, त्या अर्थाने नाही. महाराज काय म्हणले तर राम,
देवळात गेले रामाच्या तर महाराज, नमस्कार महाराज म्हणूनच. ही एक भक्तीची पद्धत किंवा बाजू आहे. त्यामुळे ते अंघोळ घालत असताना ते ब्रह्मानंदाने बघितलं आणि ते जे म्हणाले, का हो प्रत्यक्ष राम आहे हो कुठले असं. ते म्हणले, वावसे म्हणले, नाही हो, आम्हाला महाराजच दिसतात, तुम्हाला दिसतात म्हणून. म्हणजे जे काही डोळसं झाले अंतर्बाह्य पाहते, त्यांचा अंतर्यामीची स्थिती ज्यांना कळते, अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणते, तसं आहे. त्या अंतर्निष्ठांच्या खुणा आहेत, त्यांना अंतरंग जाणतात ते. आणि म्हणून ब्रह्मानंद पुढे म्हणाले, महाराजांनी मला आपल्यासारखं केलं हे जे झालं ते अंतरंगाशी थेट संबंध आहे. त्यांना अंतरंगातून ते ओळखतो. बहिरंग दिसतंच आहे, त्याचा जो अर्थ जो लावेल तो लावेल, ज्या पद्धतीने लावायचा तसा लावेल. पण त्यांना आणि ह्या लोकांना बघा तुम्ही, काही म्हणजे तसं ही ओळख अवघडच आहे. म्हणजे ह्यात जे म्हटले सुरुवातीला ते आधी आपण बघितलं ना, की प्रकृतीचा संघगडाला वगैरे, किंवा नळ्यानी ही देखील निर्गुण सगुणत्व आले. पुढची ब्रह्मानंदांची स्थिती आपल्याला माहीतच आहे. पण तरीसुद्धा ब्रह्मानंदांना सगुणातलं ते रूप आहे, महाराजच आहे. तेच महाराज जे त्यांचं पुढे आयुष्य आहे, जे त्यांना राम म्हणत आहे, जे त्यांचं स्वतः त्यांनी मला सारखं केलं असा अनुभवापर्यंत ज्यांना नेलेलं आहे, त्यांनासुद्धा पहिल्यांदा सगुण बघून खात्री नाही वाटली ना. ते किती बाजूने ते खरं असतं. एकच आपण घेतलं महाराजांचं म्हणून म्हटलं, म्हणून खात्रीने झाली की हे ब्रह्मा असेल. म्हणून परत जाऊन पुन्हा देवाच्या पायाशी, आणि त्यांचं ते दत्तवासना काही प्रसिद्धच आहे. तर त्यामुळं पुन्हा वाडीला येऊन एवढं अनुष्ठान करावं लागलं की तुम्ही मला माझे गुरु द्या म्हणून मी तुमच्यासमोर उपासना केली, तुम्ही मला असं फिरवतपर्यंत नेलं. ते तर प्रपंचगत देवाले साधे. तेव्हा हे काय आहे ते मला एकदा तुम्ही नीट हे करा. म्हणजे हे अखंड जेव्हा अनुष्ठान, तेव्हा हे पुढचं सगळं मग प्रभूंनी प्रगट होऊन सांगितलं, अरे तुला दाखवलं पण तुला ओळखलं नाही, परत जा. तेव्हा खात्री पटली. म्हणजे देवालासुद्धा संतांची खात्री द्यावी लागते, आणि संत देवाला सगुण जाणतात. बरेच आमलं दोघांचं काम चाललं आहे आपल्या उद्धाराचं. ह्यात सगळ्यात त्यांना काही फरक पडत नाही, आपलाच उद्धार होतो. आपलीच मनस्थिती पालटते, आपणच बघून सूक्ष्म होतो, आपणच बघून तो जाणतो, आपल्या आयुष्याचाच उद्धार होतो. त्यांचं काय व्हायचं ते झालेलं असतं. पण प्रवास सगुणातले असले म्हणजे काय होतं त्याचं लक्षण आहे, की ते सुद्धा दत्तगुरूंनी खात्री द्यावी लागली की तिथे जा, तुला ओळखलं नाही. आणि महाराजांनी ती नेहमीप्रमाणे परीक्षा घेतलीच. पुढे आल्यानंतर आम्ही प्रापंचिक, तुम्ही कुणाकडे तरी जाणत्याकडून, ज्ञानी माणसाकडून अनुग्रह वगैरे घ्यावा. आता काय आणखीन काय तुला, मला काय कळायचं ते कळलं. एवढं प्रभूंनी दृष्टांत देऊन सांगावं, मी परत वाढवून परत इंदूरला जावं, ह्याच्यापेक्षा आता काय राहिलं नाही. ते त्यांना पण ती जी खात्री झाली ती आयुष्यभर टिकली. मुद्दा तिथे पण आहे की परमार्थात जसं ते मिळवणं एक वेळ त्या क्षणी सोपं आहे, टिकवण्याचं फार कठीण काम आहे. कारण कुठल्या क्षणी तो खेचेल आणि बाजूला नेईल त्याला हे सांगता येत नाही. हे म्हणून याला सर्वात मोठं स्थान आहे. मिळवण्यापेक्षा सुद्धा टिकवण्याला परमार्थात जास्त स्थान आहे. कारण ज्या ठिकाणी मनुष्य पोचलेला असतो, परमार्थ म्हणजे सबसिडी येते. 90ला गेला तरी तो एकदम परत 5वर येऊन बसतो. मुलं खेळतात, इकडे माया खेळते, एवढाच फरक. बाकी काही नाही. मायाचा खेळ झाला की एकदम तो याला 95ला, त्याला वाटते आता असा 100ला जाईल की तिथे 1 शिडी येतो खाली 15वर एकदम. करा सुरुवात परत पहिल्यापासून. म्हणजे तिथे किती निष्ठेचं आणि याचं काम आहे, आणि मग अनुभव येतोच आपल्याला. तर हे सगळं आहे. यांनासुद्धा तैसे सद्गुरूचे अधिष्ठान, विशेष जाणीवेचे स्थान, ते जे सद्गुरूचे अधिष्ठान आता आपल्याला आज समोर आहे. ते खरं तर काय आहे की जे काही डोळस झाले त्याने अंतर्बाह्य, ते अंतर्बाह्य पाहते. आंधळ्याने देखील, इथे जो आंधळे शब्द वापरलेला आहे हा कोणाला निगेटिव्ह किंवा ह्या अर्थाने वापरलेला नाही. ज्यांना फक्त चर्मचक्षू आहेत असे, ज्यांना फक्त डोळ्याने दिसतं आणि तेवढ्यावरच विश्वास आहे, ते त्याच्या पलीकडे काही असेल किंवा आहे तर आहेच आहे, तो प्रश्नच नाही आहे. पण तरीसुद्धा ते असेल ही ह्याची ज्यांना खात्री आहे, ते पुढे मग ज्ञानचक्षूचा प्रश्न. म्हणून चर्मचक्षुतेनं लक्ष हे आहेच. तेव्हाही सांगून ठेवलेलं आहे की अशा तऱ्हेनं आपल्याला डोळ्यांनी ते दिसणार नाही. डोळ्यांनी म्हणून म्हटलं विशेषत्वाचे स्थान, काहीतरी विशेषत्व फक्त चर्मचक्षूंच्या लक्षात आलं ते काय. म्हणून महाराजांचा परमार्थ म्हणण्याला वेशांतरात नाही, माझा वृत्त्यंतरात आहे. तेव्हा वृत्तीत निर्लोभता असली, वृत्तीत निरीच्छता असली, तिकडे निसर्गाला दुसरं आहे. 2 गोष्टी लावून धरल्यात त्यांनी बघितल्या, अत्यंत निर्भयता आणि अत्यंत निरीच्छता. ते म्हणले एवढ्याच गोष्टी तुम्ही का लावून धरता म्हणले. या त्यांना विचारलं की एवढं निरीच्छतेवर आणि निर्भयतेवर तुमचे भर कशासाठी.
ते म्हणजे सगळं मनाचा कारभार याचं उलट आहे, त्यामुळे तिथं गोंधळ होतो ना सगळा. मन भयग्रस्त आहे म्हणून मग सगळं आहे बाकीचं. असं कंपाऊंड कशाला घालायचं आपण? नुसतंच कुत्र्यांसाठी किंवा यांच्यासाठी नाही आहे, ते मुळात भीती असते. म्हणजे अडकवतं ते काय कुत्री येतील हे होईल, ते सगळं ते कुत्री वगैरे सांगायचं आपण, आणि येतात नाही अशातला काय भाग नाही. पण मुळात आतून कुठंतरी वाटत असतं. मग कडी घाल, कुलू घाल, त्याला हे लाव, ते डोअर लाव. तुम्ही 5 डोअर लावले, ते येणारा काय तुमचं काय डोअर सर बघून येणार आहे, तू उडी मारून येईल वर. आपल्याकडे साधं एक आपल्या वानरराज आहेत, ते कुठून येतात ते कळत नाही. त्या आपल्या जे काही खिडक्या बनवल्यात ना, त्यातनं अलगद ती आत शिरतात. म्हणजे आमची सिक्युरिटी ती खिडकीची जे काय बार करून ठेवलेत ते, आम्हाला वाटते आता बस आता काय कामच झालं आपलं. तिथे सरळ दार उघडून ते याच्यातनं आत येतात. आपण बघतो घरोघरी हे बघतो की ते जे काय बार करून चौकटी करून आणि परत ते डिझाईन म्हणून काहीतरी केलेलं असतं, तर ते त्याच्यात ते सरळ अलगद आत येतं. म्हणजे हे म्हटले भयग्रस्ततेमुळे संबंध जीवनावर सगळीकडे दुष्परिणाम मन घडवून आणू शकतं. म्हणून माझा निर्भयतेवर भर आहे आणि त्या पोटी बाकीचं सगळं आहे. माणसाला सुद्धा जे 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 म्हणून काय करतो त्याच्यामुळं भय कुठं वावरतं का बघावा. जर काही भय वावरत नसेल, चिंता नाही. तुम्ही रात्रीचे 12 वाजू देत, नाही तर दुपारचे 12 वाजू देत, तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही चालत जाता, जिथे जायचं आहे तुम्हाला जाता येतं. याचं कारण का, तर तुमच्या मनात भयाचा वास नाही. म्हणूनच ते रमणांच्या बाजूला येऊन ही मंडळी बसतात. मोर बाजूला का बसतात, का फिरतात तिथून, किंवा ते ध्यानाला बसले नुसते बसलेले आहेत, तर आजूबाजूला हे सगळे वानर काय, अमकं काय, तमकं काय, हिंस्र पशु काय. ते पशु ज्या एकमेकांचं त्यांच्याशी सुद्धा पटणार नाही, पटत नाहीच, म्हणजे मूलतः अगदी प्रवृत्तीनं सुद्धा पटत नाही, पण ते पशु असे बाजूला फिरतात. हे कसं काय शक्य होतं? तर भयाचे संकल्प तिथं नाही आहेत आणि आपलं भयाच्या संकल्पाशिवाय काय नाही मनामध्ये. म्हणून निसर्गदत्ताने ते सांगितलं. आता इथे जे सांगितलं आहे गुरुबोधाचं अंजन, गुरुबोधाचं अंजन काय होतं, आपण गेल्या वेळेला बघितलं की अंजन आपण त्याची हे बघितलं, नमुन्याचं स्वरूप बघितलं की बुवा ते डोळ्यात घातलं, ड्रॉप्स वगैरे घातले तसे, तर तसं अंजन घातलं डोळ्यात. जैसे डोळा अंजन भेटे असंच होतं ना, सुरुवातच आहे तशी. जैसे डोळा अंजन भेटे त्यावेळी दृष्टीचे फाटा फुटे. हे आपल्याला माहिती आहे, माऊली म्हणाल की हे अशा तऱ्हेनं. पण ते जे पुढे आहे, जेथ पाहे तेथ प्रकटे महानिधी, तो आहे ना, जेथ वास पाहे तेथ प्रकटे महानिधी. तर हे ज्या ठिकाणी म्हणजे जिथे कुठे दिसेल तिथे त्याला ब्रह्माचा साक्षात्कार होतो. हे जे काय आहे ते केव्हा आपण ते हे गुरुबोधाचं अंजन डोळ्यात घातलं तर. जसं अंजनवाल्याला ते उदाहरण पुढे दिलेलंच आहे की जसं गुप्तधनाचं त्याला दिसायला लागतं. आता भिंती याच्याखाली आपल्या जमिनीखाली कसं दिसणार, पण त्याला ते दिसतं की इथं काहीतरी आहे. त्याला दिसतं ते भौतिकदृष्ट्या एक मध्ये भूमी आड आहे आणि खाली काहीतरी वस्तू आहे, ती कुठे आहे नक्की माहीत नाही, पण त्याला दिसते. जसं पाणीवाल्यांना पाणी दिसतं तसंही धनवाल्यांना, गुप्तधनवाल्यांना धन दिसतं. तर तशा अर्थाचे जे डोळे आहेत ते या ठिकाणी अभिप्रेत नाहीत पाहत. गुरुबोधाचं आपल्याकडे 2 इंद्रिय दिलेली आहेत. एक डोळ्याचं दिलेलं आहे, ते आपण हे अंजनाबद्दल बोलतो आहोत, आणि दुसरं जे दिलेलं आहे ते कान दिलेले आहेत आपल्याकडे. गुरुबोधाचं अंजन डोळ्यातून जात नाही, कानातून जातात. एवढं लक्षात आलं म्हणजे झालं. गुरुबोधाचं अंजन आहे म्हणून श्रवणाने मनुष्य पालटतो, बघून पालटणार नाही एक वेळ. कारण डोळ्याची मर्यादा आहे, शेवटी चर्मचक्षु आहे, त्यामुळे त्याला सापडत नाही, त्याला सगुण दिसणार. मग ते त्याचे समज गैरसमज होणार. म्हणजे ते त्यांच्या महाराज नुसतं त्या काळात गुलाबराव महाराज होते, त्या काळात त्यांनी जे सांगितलं, गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू माणूस आहे म्हणून त्याला प्रज्ञाचक्षूच पडत. तर त्यांचा ह्या देशमुख महाराजांनी जेव्हा अनुग्रह मागितला किंवा त्यांच्याकडे उपदेश मागितला, तेव्हा ते म्हणाले नको घेऊ, तू हे घे, त्याच्यापेक्षा माळ घे, हे कर, कारण तू आचरणशील माणूस आहेस. आचरणशील असणं वाईट नसते, पण ते आचरणाच्या फार पलीकडे असतात, मग ते पचणार नाही. म्हणून त्यांना सांगितलं. गुलाबराव महाराजांनी बरोबर नेलं, याने आग्रह धरला. ते काही कमी आचरणाला कमी आहेत अशातला भाग आहे का, पण त्यांचा जो मार्ग आहे, त्यांचा जो मधुरा भक्तीचा मार्ग आहे त्यांचा, तर हा मधुरा भक्तीचा मार्ग तू म्हणले आचरणनिष्ठ आहेस, त्यामुळं तुझी अश्रद्धा होईल. माझं कसंही होईल म्हणले, मी माझ्या कामासाठी आलो आहे, ते झाले. म्हणून तर ते 34 वर्षाला न्यायला जातात ही माणसं. तर त्यांच्यासमोर काय आहे त्याची सगळ्याची परीक्षा घेऊन झालेली आहे. ते सगळं त्यांचं, ते म्हणले हे सगळं मागच्या जमात झालेलं आहे माझं, आता मला आता हे लागू नाही, जे राहिले तेवढ्यासाठी मी आलो आहे, जे काही करून जायचं आहे ते काम तेवढ्यासाठी आलो आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हे
तू आचरणशील आहेस तर तू तशा पद्धतीच्या माणसाकडे जा आणि तू हे घे. म्हणून त्यांनी देशमुख महाराजांना त्या काळात, आता ही देशमुख दिंडी जाते वगैरे ते केशव महाराजांना, तर त्यावेळेला केशव महाराजांनी त्यांनी तिथून माझ्याकडून ते घेऊ नकोस उपदेश असं सांगून परत पाठवलं. म्हणजे चर्मचक्षूची मर्यादा आहे शेवटी. आता ह्यांच्याकडे जर समजा ह्या ज्ञानचक्षूचा काही भाग, त्या काळातली त्यांच्या तरुणपणची गोष्ट आहे, एक आकर्षण वाटायचं, एक महापुरुष आहे बाबा, काय त्याला डोळे दिसत नाहीत आणि हे दिसत नाही, नव्या महिन्यात दृष्टी गेली आहे आणि एवढे आचाडच्या आचाड ग्रंथ, कुठला कोणीही कसलंही काहीही विचारावं, व्याकरण न्यायशास्त्र नाही, काय नाही, कसलंही, आणि कुठल्याही ओवीपासून सुरुवात करावी. एक ओवी त्यांना मध्ये म्हणायचं की ही ओवी तुम्ही घ्यावी आणि काहीतरी 4 शब्द, 200 ओव्या त्याच्यावर त्यांनी तोंडीच सांगितले, 200 ओव्या. ते सांगणारे म्हणले परत काय विचारत होत नाही. ते म्हणले अजून तुमची कुठली असली तरी सांगा एखादी. हो, एक ओवी लिहायची म्हणजे माणसाला घाम फुटायच्या वेळेतील 200 ओव्या त्यांनी त्यावर निरूपण म्हणून 200 ओव्या तोंडीच सांगितल्या. शास्त्री बुवा शांत झाले. म्हणजे असे किती लोक भेटवतील असतील त्या काळात, आणि त्यांनी घरून ठेवलेल्या ग्रंथरचना हजारोच्या संख्येत आहेत. म्हणजे प्रसिद्ध करून नुसतं सांभाळणंही सुद्धा शक्य नाही, एवढी कामं केलेली लोक आहेत. पण हे गुरुबोधांजन असेल तर ते आहे. ते बोधांजन हे इथं तर चर्मचक्षू पण नाहीत, ज्यांच्याकडं आहेत त्यांना ओळखत नाही आहे. आणि इकडे मात्र खऱ्या अर्थाने गुरुबोधांजन म्हणजे जो बोधरूपी अंजन आहे, पण ते जायचा मार्ग श्रवणाचा आहे, त्यामुळे कानातूनच ते जाईल. पूर्वी आणि आजही मला अगदी खालच्या पातळीवर म्हणा, आपल्याला आठवलंच असेल लगेच की कानमंत्र कोणीतरी दिला असला पाहिजे, ही नीट वागत नाही अलीकडे, असं म्हणतात की ही काय बोलत नाही, हा काय बोलत नाही, तो काय बोलत नाही, कोणीतरी कानमंत्र. म्हणजे शेवटी ते, आणि मंत्र मुळात कानातच आहे असाच विषय आहे. हे पण तितकं आहे, काही पंथामध्ये तो आग्रह पण असतो, त्याच्यापेक्षा सुद्धा तो आत उतरणं जास्त आवश्यक असतं, पण माध्यम कानाचं आहे. त्यामुळे इकडे अंजनं, गुरुबोधांजन मिळतं. आता आपण हे सगळं पाहतो. आता काय पाहत बसले का आपण ऐकतोय. या क्षणी जर चित्तामध्ये यातलं काही गेलं असेल, आता मी म्हटलं निर्भयता आहे, काय निरीक्षता आहे, तर निरीक्षता जर माणसाकडे असेल ना, तर त्याच्यासारखा सुखी माणूस नाही. त्यांनी सांगितलं या 2च गोष्टी माणसाला बांधणार आहेत. आता ही एवढे सत्पुरुष सांगून गेले. हां ठीक आहे, मनुष्याला प्रपंच आहे तर त्याला काम करावं लागेल, पण काम करायचं इच्छा जी आहे ना, तिथे घोटाळा आहे. काम करायची योजना असू शकते, इच्छा असली की ती पुरी होण्याचा प्रश्न येतो. योजना असली की फक्त काय झालं याचा आढावा होतो. योजना 100% सोपरी होईल आणि कदाचित 80% होईल, पण इच्छा असली की ती अस्वस्थ ठेवेल. 100% पुरी झाली तरी अस्वस्थ करते, म्हणजे अजून 105% झाले असते तर बरं झालं असतं. हे इच्छेचा उद्योग आहे, ती थांबून नाही जाणार. म्हणून त्यांचा तो निरीक्षतेचा भर आहे. आणि जे निरीच्छ आहे ते खरोखर आपल्या प्रपंचामध्ये सुखी आहे, जो खरोखर निरीच्छ आहे. पण जो भयग्रस्त आहे आणि इच्छाग्रस्त आहे तो कधी मोकळा होणारच नाही. त्याचं चित्त कायम अस्वस्थ झालं. त्याला काय दिलं म्हणजे सुखी होईल. लहान मुलाचं काही वेळेला होतं की नाही, तुला काय दिलं म्हणजे तू गप्प बसेल असं विचारलं तर ते एक गोष्ट सांगतं, मग ती दिली की सांगतं दुसरी. त्यांना काही द्या तुम्ही, खायची वस्तू द्या, खेळणं द्या, काय फिरून आणा, काय तुमचं झालं की मग तू त्याच्या पुढचं सांगणार. ते तसं काम लहान मुलासारखं त्या मनाचं चालू असतं. ती तशा तऱ्हेच्या, आता ते लहान खेळणी हे मागतं, काहीतरी कुठं तर आईस्क्रीम आणि काहीतरी काय असणार आहे जास्तीत जास्त, असं काहीतरी मागेल सध्या सीझनला, तर ते समजा आहे मागितलं तर हे एवढ्यावर मागेल. ते मोठं झालेलं आहे माणूस, ते काय काय मागेल, त्याला काही असं हवं असू शकेल. हेपणा म्हणजे त्याला काही अंतच नाही आहे, तेच इच्छेचं स्वरूप आहे. म्हणून आता निरीच्छता. आता निरीच्छतेचा विचार घ्या. सकाळपासून एक प्रयोग म्हणा, हे सगळं बोधाचा प्रश्न आहे. काय होते, बुध म्हणजे जागं करणं ना, जागं करणे, बोध आहे ती, त्याला शिकवणं, जागं करणं. तर जागं करण्याचा प्रश्न आहे. बोध आहे तो झाला की मनुष्य, तो जो बुद्ध झाला तो जागा झाला, तो सुटला. एकदा जागा झाला की सुटला. जागे होता दुःख न होते, सुख येईल हे बोल, आलं सुख तरी येईलच वाटायला, पण नाही आलं दुःख आलं तरी काही फरक पडत नाही, कारण त्याच्याशी ह्याचा काही संबंध नाही आहे. हे जगणं खूप आनंदाची गोष्ट आहे. फक्त ती मध्ये आपला बिंदून ते विचार, कल्पना, तर्क सगळं आहे ना, ते पटवून देत नाही. ते म्हणते असं सगळं असून, उपाशी असून असं आनंदात कसं राहते, पोट भरल्यावर आम्हाला आनंदात राहता येत नाही आहे, अशी आमची अवस्था असते. मग ती उपाशी पोटी आनंदात राहायचं म्हणजे ते मनाला पटत नाही. ते सगळे म्हणून म्हटलं ना, बोधाचं अंजन जरी इकडून गेलं तरी मध्ये अजून बरंच आहे, ते ओलांडावं लागतं. अगदी साध्या भाषेत म्हणजे आपल्यात जे कृष्णमूर्ती कंडिशनिंग म्हणायचे तसं सगळ्या प्रपंचाने आत्तापर्यंत बांधून ठेवलेले जे काय सगळं गाठोडं आहे ते सगळे लेयर्स ओलांडून ते तिथपर्यंत जाईल. आणि ते जेव्हा नष्ट करेल तेव्हा बोधाचं अंजन जाऊन काम करेल. महाराजांच्या जवळ काय होतं म्हणून ते सुखी होते, अशा अर्थाने विचार केला की लक्षात येईल.
काय गेलं म्हणून ते दुःखी झाले कधी? असा विचार करा. काय त्यांच्याकडे होतं म्हणून ते सुखी आहेत? काय गेलं म्हणून ते दुःखी झाले? प्रपंचातली कुठली गोष्ट आली म्हणून नाही, गेली म्हणून नाही. त्यांना त्या अर्थाने सुखही नाही, दुःखही नाही, म्हणून ते सदैव आनंदात आहेत. त्यांना खाली आणताच येत नाही त्या अर्थाने. आमच्यासाठी तो जे खरा कायवारी तसं आहे, ते राहतात. तेव्हा हे बोधांजनाची ही वाट आहे किंवा जायचं आहे ते या ठिकाणी आहे. आणि ते जर असेल ना तर बाकीचं काही राहत नाही. हा जो आता ब्रह्मानंद तिथून झाला. ब्रह्मानंद किती वेळा पुढे या तीर्थयात्रा वगैरे केल्या होत्या नाही. तुमच्या म्हणजे काय ब्रह्मानंद चरित्र आपणही वाचत असाल तर त्यानंतर ते ह्या यात्रेला गेले, त्या यात्रेला गेले, त्या यात्रेला. महाराज नैमिषारण्यात जातात. त्याची कारणं वेगळी होती. ते खरं नैमिषारण्य होता त्यावेळेचं. त्या टूर जातात ते नव्हे, तर ते नाही, ते खरं नैमिषारण्य होतं. याला तर माणूस जिवंत परतेल याची खात्री नाही. पूर्वी काशी यात्रा करत येईल याची खात्री नाही. त्यामुळे तशा तऱ्हेचं होतं ते, म्हणून ते त्या यात्रा दिसतात. पण एरवीच्या यात्रा म्हणून यांनी काय केलं ते याचे परेड बाबा ते म्हणायचे की तुम्हाला इथं देव आहे हे कळलं नाही म्हणून तुम्हाला जावं लागतं म्हणजे. कशाला ते तर पाहिजे म्हणून त्यांनी ते सरळ स्पष्टच बोलायचे. ते म्हणले तिथं गेला आंघोळी चिंता, गरम पाणी आहे का नाही, जो बेड आहे का नाही, तिथं ते रिझर्वेशन झालं आहे का नाही, मग तिथं ते माझे डिश आहे का नाही, मग ते डिश मला मानवणारी आहे का नाही, पथ्य पाणी माझं होईल का नाही, एवढ्या सगळ्या चिंता म्हणली तिथं जाऊन करतात. त्यापेक्षा घरात सगळं पळून निवांत राहावं की देवाजवळ म्हणजे बसून राहा. तुम्हाला काय बसायचं आहे ते, कारण हे सगळं करण्यात हेच जर करायचं आहे तर म्हणलं तिथं कशाला जायचं. त्यापेक्षा घरी हे चालूच आहे, घरी स्वयंपाक पाणी चालू आहे, आंघोळी करतो आहे, हे करतो आहे, सगळं चालूच आहे. बरं मग तसंच जर करायचं असेल तर मग ते मी इथंच केलेलं बरं. त्यासाठी एवढा खर्च, एवढा व्याप, ते जा ते हे करा, तो बरं पुन्हा इतकं करून त्रासून येतो ते माहीतच आहे आपल्याला. त्यातल्या त्यात 5 स्टार टूर असली तर एखाद वेळा होईल हे सगळं करून. पण होणार काय शेवटी त्यातून? आपलं काय झालं? मी माझ्या परमार्थाच्या दृष्टीनं किती पावलं पुढे गेलो. त्यामुळे त्यापेक्षा तो शांतपणे बसलेला आहे 2 तास, तो एक पाऊल काढून पुढे जाईल. कसली यात्रेशिवाय ते म्हणले कशाला करता. त्यांना नाही लागल्या ब्रह्मानंदांना, ते सापडले त्यानंतर त्यांना यात्रा नाही लागली. गोंधळ सोडवे ना हे मान्य आहे. कारण काय झालं तिथं प्रश्न आला तो भक्तिभावाचा प्रश्न आहे. तो ह्या अशा तऱ्हेच्या कसल्या आकर्षण, सात्विकसुद्धा आकर्षण नाही, आकर्षणच नाही मुळामध्ये. इच्छा नाही ना ते, म्हणून तर त्यांनी निर्भयता आणि इच्छेचा विषय लावून धरलेला आहे. निरीच्छता आणि निर्भयता. मग काय जगात वाटायला राजा पण येईल नाहीतर अंक पण येईल. पण इच्छेचा प्रश्न आहे तिथं काही नाही, जिथे भयाचा प्रश्न आहे तिथं काही नाही. म्हणून ते तसे वावरू शकतात आणि ते स्वतः जे राहिले ते सगळे त्या पद्धतीत राहिले. हे का करावं लागतं? गुरुबोधांजन. हे गुरुबोधांजन अनेक प्रकारे मिळत असतं. आपल्याला आठवत असेल आणि आपण त्याच्यावर विचार केला असेल किंवा प्रयोगसुद्धा केलेला असेल आपल्याकडे काही म्हणजे स्मरण व्हावं म्हणून. आपण सुद्धा आता मला सांगा ऐकलं तर वाक्य तर आत गेलेले मान्य, पण ते तिथे ज्या ठिकाणी जपून राहायला पाहिजे आणि त्याच्यावर ज्या कृती व्हायला पाहिजेत त्या होतीलच असं सांगू शकू का आपण? पुन्हा पुन्हा आधी ऐकावंच लागतं मुळात. पुन्हा ऐकल्यावर परत ते नवीन वाटतं. म्हणजे याचा अर्थ पहिलं तिथले काही नसणार ना. दुधाच्या पातेल्यात पुन्हा ओतायला गेलं आणि जर पुन्हा काहीच दिसलं नाही परत पातेलं ओतलं गेलं, त्याचा अर्थ त्यात काहीतरी गडबड आहे. म्हणजे ते जादूगाराचं पातेलं जर जादूगाराचं असेल तर हे ठीक आहे, त्यांनी ओतलं, तुम्हाला दाखवलं आणि परत म्हटलं या लिटरभर घेऊन, परत आपलं पात्र होतं, पात्रात काही नाही, परत लिटरभर घेऊन. म्हणजे हे आहे, ह्याला ठीक आहे, जादूगारांना ठीक आहे. मग मनाचं पात्र असलं जादूचंच आहे, तर तसंच ते मेंदूचं आहे. तर त्याच्यात ते गेलं आणि स्थिर झालं तर काय होईल? कृती होईल माणसाकडून. कारण ते कृतीसाठी तिथे मेंदूचं काम आहे की त्याला ऑर्डर मिळाली की त्याप्रमाणे तो काम करणार. ऑर्डर देणारेच ही अशी प्रकार आहे तिथं. तर तिथून कसं ती ऑर्डर कशी बाहेर येणार? कळलेलं आहे सगळं. मागं निसर्गदत्त म्हणाले ते थोडं सांगतो. आजच्या दिवसात आमचा गुरुबोधन हा खूपच विषय मोठा आहे, पण तरीसुद्धा निसर्गदत्त मागे एकदा म्हणाले आपल्या अनेक फॅकल्टीज आहेत. सर्वात जास्त ह्या स्मृतीच्या फॅकल्टीवर खूप लोकांनी काम केले. संतांनी तर त्याच्यावर खूप भर दिलेला आहे. आपल्याला सुद्धा वाचे स्मरा नित्य राम हे जे काय सगळं आलं आहे ते स्मरामध्येच आलेलं आहे. स्मरणशक्तीवर माणसाचा व्यवहार आहे. आजही बघितलं असेल. आणि चुकून समजा एखाद्या माणसाला काही इजा झाली, काही ॲक्सिडेंट झाला, त्याला डोक्याला काही इजा झाली आणि त्याच्या स्मृतीच्या केंद्राचं समजा ते निकामी झालं तर काय अवस्था होते माणसाची, हे म्हणजे खरोखर कल्पना केलेली बरी. म्हणजे न व्हावी कोणाची एवढंच म्हणू शकतो आपण. पण झाली जर तर त्याला स्वतःची माणसं नाही, वस्तू नाही, घर नाही, रस्ता नाही, काहीही त्यातलं आठवत नाही. मनुष्य म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे कळत नाहीच होतं. वेळासारखी अवस्था होती माणसाची. त्याला कळत नाही काय, कोण कोणाचा कोण काही ओळखत नाही. आणि हे मी आपण काही पेशंट बघितले असतील. अशा तऱ्हेचे समजा जर हे झालं, त्या स्मृती केंद्रावर जर काय आघात झाला तर ही अशी स्मृती आहे. बरं ही आपण ती
ॲबनॉर्मल या कारणासाठी, तिचं महत्त्व कळण्यासाठी हे बघितलं. पण मुळात स्मृती आपल्याला अशी जर ती समजा गेल्यानंतर असं होत असेल तर असताना ती काम करीत असली पाहिजे की नाही. ती नेमकी काय काम करते. गुरुबोधामध्ये असंख्य गुरूंनी ह्या गोष्टीवर बोट ठेवलेले की तुमची स्मृती कशी काम करते ते बघा. परमार्थाचे सार सांगताना एक सांगितलेलं आहे की मनाचा योग्य वापर करता येणं म्हणजे परमार्थ आहे. आपल्याला तेच जमत नाही, मन आपला वापर करतं. मनाचं योग्य, मला गुरुनी हे मनाने हे करायचं आहे, ते मनाकडनं तशी ऑर्डर सुटली पाहिजे की हे होणार. ते दगड उचलून टाकायला सांगितले बागेत महाराजांच्या याच्यात गोष्टी त्या तात्यासाहेबांच्या सांगितलं होतं ना, हे सगळे दगड उचलून इकडे ठेवायचं. काय ठेवायचे, कशासाठी ठेवायचे, परीक्षेचा काळ असाच असतो, इकडून तिकडे ठेवायचे आणि संपले, ठीक आहे, तिकडून इकडे ठेवा. आता ह्यात काय आहे नक्की, हे त्या मधल्याला मनाला हटवणे. मग त्याला शंका येणार की हे इकडून तिकडे ठेवले सांगितले की ठीक आहे, कदाचित आपली शारीरिक परीक्षा घेत असतील, कदाचित आपण सांगितलेलं ऐकतो का नाही बघत असतील, असं सगळं वाटेल. पुन्हा तिकडून इकडे ठेवायचे असले तर मग तिकडे कशाला ठेवायचे की सुरू झाला कार्यक्रम. मनाला तेच पाहिजे, त्याच्या जाळ्यात माणूस पाहिजे, ते सुट्टा का म्हणे. तो एकदा सापडला ना की मन त्याला चांगलं आपटून धोपटून शेवटपर्यंत, त्याचा शेवटसुद्धा मनाच्या तावडीत असताना होतं. तेव्हा मनाचा मन वापरता येणं. आता हे बोध नाही का की मनाचा आपल्याला वापर करायला शिकणं, मनाचा आपण वापर करायला शिकणं, मनाने नाही आपला वापर करायचा, मला मनाचा वापर करायला पाहिजे असं शिकणं. हे खरं शिक्षणातलं खरं कार्य म्हटलं तर हे आहे की मनाचा वापर. त्याचा मनाचा कुठं संबंधच येत नाही. कोणतरी एखादा सायकोलॉजी घेतो, त्याचा ह्या मनाशी काही संबंध नाही. ते आपलं चौकून आखलेत, त्यात काय जमलं तेवढं केले आणि उरलेलं काही सापडत नाही म्हणले. मेंदूचं जसं झालेलं आहे की 2% काढला 3% काढा, पुढचं आम्हाला काय सांगता येत नाही. तुम्ही म्हणत असाल तर पेशंट ठेवून घेतो, नसेल तर डिस्चार्ज येतो, काय फरक पडत नाही. अशी अवस्था त्या शास्त्राची झाली. कारण ती पुढे सापडत नाही आहे ना, जी वायुरूप वस्तू आहे काय त्याचं करणार. बरं ती कशी बनली आहे कळत नाही आहे, त्याचं मागचे सापडत नाही, पुढचे काय सापडत नाही आहे, ते आपल्याला ॲनालाइज करता येत नाही. मग हे जे संतांचे संगती मनोमार्ग गती सांगतायत ना, ते मग संतांचं संगती राहा ना, येईल की ते मन आहे म्हणजे मन म्हणजे काय आहे. शेवटी एकदा कधीतरी मला व्हायलाच पाहिजे. केव्हा तरी त्याच्यावर स्वार व्हावंच लागतं. आपल्याकडे जेवणाचं आहे, माणसाला इतकं कुलकुलतं, काही ना भूक सहन होत नाही म्हणतात. भूक अजिबात सहन होत नाही. कोणाला सहन होत नाही, शरीराला सहन होत नाही का मनाला सहन होत नाही, एकदा विचारावा. भूक सहन होत नाही, कल्पना आहे आपल्याला की असं एखाद्याचं असतं. एखाद्याला ताण सहन होत नाही, भूक सहन होत नाही, एखाद्याला प्रसिद्धी मिळाली नाही म्हणजे सहन होत नाही, एखाद्याला काय खूप प्रकार आहेत बरेच अजून, तर त्याच्यातली पैसा नाही मिळाला म्हणजे ₹1 वाया गेला की सहन होत नाही काहीतरी असं आहे. विचारून बघावं की मी फक्त भुकेचंच घेतलं, बाकीचं नाही गोष्टीचं घेत, पण निदान एक भूक सहन होत नाही म्हणजे काय होतं नक्की. म्हणजे समजा आपण सकाळपासून पाणी पितो आहे, कल्पना करू, म्हणजे कल्पनाच करू, त्याला झेपत असेल तरी करून बघावं. तर हे पाणी पितो आहे, 2-3 तास झाले, जप करतो आहे, महाराजांना सांगितलं आहे प्रयोग करायचा आहे मला, किती तास राहतात. काहींना जसं दर तासाला खाणं लागतं तसं मला समजा दर तासाला खाणं लागतं, काहीतरी खाणं लागतं. तासभर गेला की जरा काहीतरी एवढं मोठभर काही ना पण काहीतरी पाहिजे. अशी सवय झाली. ही सवय पोटाची नाही मनाची आहे. मग मला 2 तास बघायचं आहे काय होते ते. 2 तास झाल्यानंतर मध्ये एकदा पाणी प्यायलं, काही झालेलं नाही. 3 तास झाले, अगदी माणसाला कलकललं, काय सरबत घेत, पुन्हा काही प्रश्न येत नाही. 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले, त्याला खरोखरच काही होत नाही. म्हणजे हे बघण्यासारखं आहे. म्हणजे आता ह्या सवयी कोणाच्या आहेत तर त्या मनाच्या आहेत. मी त्याच्या ताब्यात होतो म्हणून मला तासाला लागलं. मी त्याच्या ताब्यात नसलो की ज्या वेळेला पोटाला भूक लागेल त्यावेळेला मी किती जेवतो आहे आपला आपण ठरावं, त्याबद्दल काय पडलं नाही. पण मूळ जे आहे हे मोडून बघायचं झालं तर बघता येतं. आणि ह्या सगळ्यांनी मन मोडूनच परमार्थ केलेला आहे. गुरुबोधाचा भागच साक्षात आहे. आपण चालवतो मध्येच स्मृतीवर तो विषय राहिला तेवढा हे वाक्य सांगतो आणि त्यावेळेला आपण हे म्हणजे वाचलं आहे, ऐकलं आहे, आपण पूर्वी त्याच्यावर विचारही केला असेल, कदाचित आपण वाचलं असेल, केला असेल. तर ही ज्या स्मृतीवर सगळा कारभार चालू आहे ती आपल्याला उपयोगी नाही असं कसं म्हणता येईल. तिच्यासारखं म्हणजे खरोखर साधन नाही आपल्या हातात. एक वेळ हात नाही चालला तर चालेल, ऐकू कमी आलं तर चालेल, पण स्मृती गेलेली चालणार नाही. बघा तुम्ही आठवून की समजा माणसाची स्मृती गेली तर काय होईल याची कल्पना केली किंवा जे पाहिलं असेल त्याची जर कल्पना आपल्या डोळ्यासमोर आली तर ही स्मृती आहे. पण माझं तिच्यावर नक्की काय आहे. म्हणजे तो स्मृती हा म्हणजे नोकर म्हणून सगळ्यात चांगला नोकर आहे, पण मालक म्हणून सर्वात वाईट आहे असं निसर्गदत्त एकदा म्हणत की स्मृती सारखा उत्तम नोकर नाही, पण स्मृतीसारखा वाईट मालक नाही. आता तिचा वापर आपल्याशी संबंध कसा आहे नक्की. मग ते मालक म्हणजे असं होतं, मग मला आठवायचं नाही आहे पण आठवतं, मला ते जुनं विसरायचं पण ते विसरता येत नाही. आता ते कोण करतं स्मृतीच.
म्हणजे ती मालक का नोकर मला आठवायचं नाही तर मला काय नाही आठवत. संतांच्याकडे असंख्य गोष्टी घडून गेल्या, त्यांना काय त्यातलं आठवत नाही. लोक ते जे मामा जे झोपायचे जागे यायची किंवा तात्यासाहेब जे झोपायचे जागे यायचे, तर त्या दोघांनी दिलेली उत्तरं अक्षरशः शब्दशः सारखी आहेत. रिकामं असतं म्हणली आहे आपलं, कुठं रिकामं असतं, म्हणून तर ही अडचण आहे ना सगळी. मी स्मृतीने एवढं भरलेलं आहे की त्याचे एवढे इंटरॅक्शन त्या स्मृतीच्या चालू आहेत. म्हणून ती मालक आहे, ती मालक झाली की तिच्यासारखा वाईट मालक नाही आणि चांगला नोकर नाही. समजा मला लक्षात ठेवायचं आहे, आज मला शाळा आहे, परीक्षा आहे, अभ्यास आहे, बाहेर व्यवहार आहे, सगळं आहे, हे सगळं ते त्या स्मृतीशिवाय कसं चालेल, आठवणीशिवाय चालणार कसं. आठवलं नाही तर काम नाही करता येणार माणसाला. म्हणजे त्याच्यासारखा नोकर पण पाहिजेच. मग नोकर म्हणून त्याच्यासारखा चांगला नोकर नाही, पण वाईटातला वाईट मालक तो आहे. आणि त्या तो डोक्यावर बसला की माणसाचं होतं असं होतं. म्हणजे मग तो काहीही करेल. म्हणजे हे जे आहे सगळं त्याचं दुःख मी बघितलं की प्रसंगात दुःखसुद्धा जेवढं असेल, प्रसंग एखादा असतो त्याचं दुःख असतं, काय ॲक्सिडेंट असतो आणि काय असतं, काय कोणतरी बोलतं, अपमान होतो, आमकं होतं, तुमकं काय तर झालं, त्याचं दुःख झालं समजा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा परवा तेरवा कधीतरी वर्षांनी पुन्हा ते आठवलं की त्याच्यापेक्षा जास्त दुःख होतं. मुलं काही वेळेला बघा त्यावेळेला ती पडतात, ती काही उठतात, इकडे तर कोण नाही बघतात, उठतात, चालायला लागतात. लागले असतं नाही असतला भाग नाही, पण आई दिसलीस की ते आठवून आठवून आठवून. आता त्या क्षणी काय झालं का तर काय नाही झालेलं, पण ती स्मृती आहे ना, मग ती ते आठवून देते सगळं की कसं खर्चटलो, कसं पळता पळता पडलो, काय जे झालं असेल त्यावेळेला त्याचं ते जे सगळं झालंच आहे खरं. म्हणजे खरं हा आत्ताच्या घटनेचा कुठला भाग नाही, पण स्मृतीचा भाग आहे. ती मालक आहे, त्यामुळे ती आठवण करून देते. तू पडलास तेव्हा रक्त आलं होतं, आत्ता कुठं रक्त, आत्ता काय रक्त वगैरे आलेलं नाही, काय नाही, खर्चटलेलं वाळूनसुद्धा गेलाच कधी. अशा किती मनाच्या जखमा असतात ज्या वाळूनसुद्धा गेलेल्या असतात, ती विसरू नये, पण स्मृती विसरू देत नाही, परत परत ताजी करून देते. म्हणून तिच्यासारखा वाईट मालक नाही आणि तिच्यासारखा चांगला नोकर नाही. आपल्याला काम करायचं असेल, जे पहिले आले, जे लोकांनी कामं उत्तम केली किंवा कुठल्याही कार्यक्षेत्रात ज्यांनी उत्तम तऱ्हेची कामगिरी बजावली, परफॉर्मन्स दिले, त्या लोकांची स्मृती उत्तम असली. बघा तुम्ही त्यांच्याकडे त्या स्मृतीचा भाग हा अत्यंत चांगला असतो. त्यामुळं म्हणजे समजूत वगैरे इतर बाजूचे भाग आहेत, ग्रास आहे, समजूत आहे, पण त्याच्याबरोबर मूळ स्मृती उत्तम असते. मग आता त्यांनी गुरुबोधात आपल्याला सांगितलं की हिला वापरायला शिका, ती मला वापरायची आहे अशा तऱ्हेचं. हे जर गुरुबोधाचं अध्ययन आहे, हे तर कानात घातलं, डोळ्याचा ह्याचा काय संबंध नाही, स्मृती समोर दिसते का नाही, सांगणारा एक वेळ समोर दिसेल, ग्रंथ असला तर ग्रंथ समोर दिसेल, नसेल तर ऐकू येईल, पण मूळ जायचं ते इथून. तेव्हा गुरुबोधाचं अंजन ते कानात घातलेलं आहे, ते त्या मेंदूपर्यंत पोचावं आणि मधले सगळे अडथळे दूर करून, जसं एखादं हे असतं आपल्याकडे आता ही रसायनं निघतात, हे होतात, ते फोडत शेवटच्या त्या टप्प्याला जातात आणि ते नाहीसं करतात. आपल्याकडे जसं ते दगड एखादा असेल मोठा, काढायचा प्रयत्न करतो, शेवटी सगळीकडून प्रयत्न करून शेवटी तो काढून टाकतो. तो गेल्यानंतर मग काय राहत नाही, त्रास राहत नाही. किंवा आपल्या ह्या सर्जरीजमध्ये असं होतं, तर ते जसं फोडून बाजूला जातं, तसं मनाचे सगळे थर फोडून गुरुचा बोध जाऊन जाग्यावर बसला पाहिजे, जिथून ऑर्डर एक्झिक्यूट होतात, जिथून ऑर्डर निघतात, मुळात तयार होतात, म्हणजे मनाच्या ठिकाणून तिथून तिथेपर्यंत जावं. आता हे बोध माझ्या मनामध्ये मुरू दे, जिरू दे, शिरू दे, स्थिर होऊ दे आणि त्याप्रमाणे कृती होऊ देत. अशी खरी प्रार्थना आपली गुरुबोधाबद्दल अशी असावी. आता गुरुबोध अनेक प्रकारचा आहे, आपण जेवढा आणखीन काय विचार करायचा ठरवला असेल तर त्यानुसार तो आपण करावा. गुरुबोधांजन घेतलिया, आंधळेपण झालंय विलया, द्रष्टेपण ही वाया होऊन जाय. म्हणजे नुसता द्रष्टा साक्षी वगैरे सुद्धा त्यांना मंजूर नाही, त्याच्या पुढे जात आहेत. त्याच्यानंतर असं पुढच्या वेळेला बघू. आणि आत्ता आपण पान 193 पद 303. ज्या स्मृतीबद्दल आत्ता बोललो, ती माणसाला जर अशा तऱ्हेनं ताब्यात असते तर त्याला संकुचित करते आणि त्याचा नोकर असली त्याला पाहिजे तेवढा विचार करते. ते हे विश्वात्मक आहे आणि तेच ते माऊलींच्याकडे आहे, म्हणून ते जगाच्या कल्याणाचं मागतात. नाहीतर आपण एवढं सगळं झालं तर माझं कल्याण होऊ म्हणलंच नाही.
ते त्यांच्या सगळ्यांच्या कल्याणाची चिंता आहे. तर त्याला विश्वात्मक व्हायला त्या मनाला हा मोठा एक अडथळा असतो. तो दूर झाला तर मात्र हे शक्य आहे. विश्वात्मका तुझला देवा वाळू आरती, देवा वाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ चित्ती. विश्वात्मका तुझला देवा वाळू आरती, देव वाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ चित्ती. जन्मोजन्मी प्रपंच करुनी भागलो आता, देवा भागलो आता. माझे माझे भरुनी उंजळ मोकळी आता. नाती गोती मानमान्यता पैसा पोकळ, देवा पैसा पोकळ. स्वार्थी जगती कुणी न भेटे निखळ प्रेमळ. कल्पनेतले मिळण्यासाठी आजवरी श्रमलो, देवा आजवरी श्रमलो. ज्याची त्याची कास धरूनी दूर किती गेलो. चैतन्यात्मक तुझीच होती प्रेमळ संगती, देवा प्रेमळ संगती. भान तिचे मजा आले आता नित्य टिको चित्ती. विश्वात्मका तुझला देवा वाळू आरती, देवा वाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव बोधपाठ चित्ती. निसर्गातले रूप अचेतन तसे सचेतन, देवा तसे सचेतन. कधी थबकलो नाही घेण्या तुमचे दर्शन. शिष्ट दुष्ट वा क्षुद्र भव्य वा ऐल पैल भासो, देवा ऐल पैल भासो. तुझला प्रियकण विश्वामधला कुणी कुणा त्रासो. सर्वांचे हित नित्य घडावे हेतू तव ठाई, देवा हेतू तव ठाई. समग्रतेचे भान मला दे कृतीतन हृदयी. तुझे तुझ्यास्तव तव इच्छेने जगेन जीवन, देवा जगेन जीवन. दीन जीवाना तुझे घडू दे सदैव दर्शन. विश्वात्मका तुझला देवा वाळू आरती, देवा वाळू आरती. तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ चित्ती. सद्गुरुनाथ महाराज की सब संतन की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.